कल्पना करा, एखादा तरुण अचानक अपघातात गंभीर जखमी होतो आणि त्यानंतर वर्षानुवर्ष तो कोमामध्येच राहतो. ना बोलता येतं, ना हालचाल करता येते. फक्त मशीनच्या आधारावर श्वास सुरू असतो. अशा परिस्थितीत व्यक्तीला जिवंत ठेवणं योग्य की त्याला सन्मानाने मरण देणं योग्य? हा अत्यंत संवेदनशील आणि कठीण प्रश्न आहे. आणि या प्रश्नावर सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. गाझियाबादचा हरीश राणा, जो गेली 13 वर्ष कोमामध्ये आहे, त्याला सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छा मरणाची परवानगी दिली आहे. भारतातलं इच्छा मरणाचं हे पहिलं प्रकरण आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे काय आणि भारतात इच्छा मृत्यूबाबत कायदा काय सांगतो, चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी विहंग ठाकूर. हरीश राणा हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी आहे. 2013 मध्ये तो चंदीगडमध्ये शिक्षण घेत होता. त्यावेळी एका दुर्दैवी घटनेत हॉस्टेलच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडतो. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या दिवसापासून आजपर्यंत हरीश राणा अचेत अवस्थेत म्हणजेच कोमामध्ये आहे. म्हणजेच गेली 13 वर्ष जीवन आणि मृत्यूच्या मधल्या अवस्थेत तो जगतोय. हरीश राणाचे आई वडील गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या मुलाची सेवा करतायत. पण डॉक्टरांच्या मते हरीश बरा होण्याची कोणतीही शक्यता नाही. एम्सच्या मेडिकल रिपोर्टमध्येही त्याची अवस्था 100% दिव्यांग आणि असाध्य असल्याचं नमूद करण्यात आलंय. त्यातच सुप्रीम कोर्टाने 2018 मध्ये दिलेल्या निकालामध्ये सन्मानाने मरण्याचा अधिकार जगण्याच्या मूलभूत अधिकाराचा भाग म्हणून मान्य केला होता. याच आधारे हरीशच्या आई वडिलांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि अत्यंत कठीण मागणी केली, ती म्हणजे आमच्या मुलाला इच्छा मृत्यूची परवानगी द्यावी. कारण त्यांच्या मते इतक्या वर्षापासून लाईफ सपोर्ट सिस्टीमवर जिवंत ठेवणं हे सुद्धा एक प्रकारची वेदना आहे. कि मेरी माँ के लिए कोई कब बात नहीं, पर आगे का सोच के देख रहे हैं ना, आगे हम जब तक हैं तब तक तो चाय मीठे में रहेंगे, करेंगे। इस बात पे तुम्हारा भी गला टूट जाता है, तो तुम क्या करें बताओ। ठीक है, हम नहीं कर सकते, कुछ सेवा कौन करेगा। या प्रकरणावर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने अत्यंत संवेदनशील भूमिका घेतली. न्यायमूर्ती JB पार्डीवाला यांनी म्हटलं की ही परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि असा निर्णय घेणं कोर्टासाठीही सोपं नाही. पण एखाद्या व्यक्तीला इतकी वर्ष असहनीय अवस्थेत ठेवणं हेही योग्य नाही. म्हणूनच सुप्रीम कोर्टाने हरीश राणाला पॅसिव्ह युथेनेशियाची परवानगी दिली. कोर्टाने आदेश दिला की हरीश राणाला एम्सच्या पॉलिएटिव्ह केअर विभागात दाखल केलं जाईल. तिथे वैद्यकीय उपचार हळूहळू थांबवले जातील आणि संपूर्ण प्रक्रिया सन्मानाने पूर्ण केली जाईल. मेडिसिन और मर्सी के बीच में एक जो डायलेमा था उसको क्लियर कर दिया। तो एम्स को कहा गया है सुप्रीम कोर्ट के थ्रू कि आप इसको बच्चे को लेके जाइए और उसके जितने भी इक्विपमेंट्स उसके शरीर में लगे वो सब निकाल दीजिए और उसके बाद जब तक वो जी सकता है जिएगा, प्राकृतिक अवस्था में उसको छोड़ दिया गया। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पॅसिव्ह युथेनेशिया म्हणजे काय? तर याला निष्क्रिय इच्छा मरण म्हणतात. यात रुग्णाला थेट मृत्यू दिला जात नाही. त्याऐवजी त्याला जिवंत ठेवणारे व्हेंटिलेटर, फीडिंग ट्यूब किंवा औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याने थांबवली जातात. म्हणजेच मृत्यू नैसर्गिकरित्या होऊ दिला जातो. हे ॲक्टिव्ह युथेनेशियापेक्षा वेगळं असतं. ॲक्टिव्ह युथेनेशियामध्ये रुग्णाला थेट घातक इंजेक्शन देऊन मृत्यू दिला जातो, जो भारतात बेकायदेशीर आहे. पण पॅसिव्ह युथेनेशिया भारतात विशिष्ट अटींवर कायदेशीर आहे. 2018 मध्ये कॉमन कॉज विरुद्ध भारत सरकार या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने पॅसिव्ह युथेनेशियाला कायदेशीर मान्यता दिली आणि लिव्हिंग विल या संकल्पनेलाही मान्यता दिली. लिव्हिंग विल म्हणजे एक कायदेशीर दस्तऐवज. यामध्ये व्यक्ती आधीच लिहून ठेवते की जर भविष्यात ती असाध्य आजारामुळे बरी होण्याची शक्यता नसलेल्या अवस्थेत गेली तर तिला कृत्रिम जीवनरक्षक प्रणालीवर ठेवावं की नाही. त्यामुळे कुटुंबाला अत्यंत कठीण निर्णय घेणं थोडं सोपं होतं. इच्छा मृत्यूबाबत जगातील देशांचे कायदे वेगवेगळे आहेत. उदाहरणार्थ नेदरलँड आणि बेल्जियममध्ये इच्छा मृत्यू कायदेशीर आहे. कॅनडामध्ये मेडिकल असिस्टेड डेथची परवानगी आहे. स्वित्झर्लंडमध्ये असिस्टेड सुसाईड कायदेशीर आहे. ऑस्ट्रेलिया आणि स्पेनमध्येही काही अटींवर परवानगी आहे. तर अनेक देशांमध्ये अजूनही इच्छा मृत्यू पूर्णपणे बेकायदेशीर आहे. हरीश राणा प्रकरणाने पुन्हा एकदा एक अत्यंत संवेदनशील प्रश्न देशासमोर आणलाय.
जगण्याचा अधिकार जितका महत्त्वाचा आहे तितकाच आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सन्मानाने इच्छा मृत्यूचा आणि उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार किती महत्त्वाचा आहे याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे इच्छा मृत्यू आणि लिव्हिंग विल या विषयांवरील वादविवाद देशभरात पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण हा केवळ कायद्याचा मुद्दा नाही, तर मानवी वेदना, सन्मान आणि आयुष्याच्या शेवटच्या निर्णयाशी संबंधित अतिशय नाजूक प्रश्न आहे. तर इच्छा मरणाविषयी तुमचं मत काय ते कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.